हॅलो एव्हरीवन, माय नेम इज आर एस पावरा. आज आपण महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतरच सर्व काही माहिती आपल्याला मिळत असते. व्हिडिओ न स्किप करता बघा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि पहिल्यांदा चॅनलवरती आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा. चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनात हजारो प्रशिक्षणार्थींनी रोजगाराच्या मागणीसाठी जोरदार आंदोलन केले. पण प्रश्न असा आहे, पहिलं सरकारने नेमकं काय आश्वासन दिलं? दुसरं, खरंच नोकरी मिळते का? तिसरं, की फक्त आश्वासनावरच योजना चालू आहे? आज आपण संपूर्ण सत्य, कागदपत्री, नियम, सरकारची भूमिका आणि प्रशिक्षणार्थींची वस्तुस्थिती सविस्तर पाहणार आहोत. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजना काय आहेत? मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजना ही तरुणांना प्रशिक्षण देऊन रोजगार सक्षम बनवण्यासाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे. या योजनेत शासकीय किंवा निमशासकीय कार्यालयात प्रशिक्षण दिलं. दुसरं, ठराविक कालावधीसाठी करार होता. तिसरं, मानसिक मानधन स्टायपेंड देण्यात आलं होतं. आणि चौथा, अनुभव प्रमाणपत्र. पण या योजनेत एक मोठी अट आहे. ही नोकरी नाही, ही फक्त प्रशिक्षण योजना आहे. आणि या मुद्द्याचं आज आंदोलनाचं मुख्य कारण ठरतोय. पण या ठिकाणी ज्या राज्य सरकारने हे प्रशिक्षण काढलं होतं, जे-आरमध्ये सुद्धा म्हटलं होतं की त्या ठिकाणी तुम्हाला कायम रोजगार देऊ असं. नागपूर येथे आंदोलन का झाले? नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींनी एकत्र येऊन आक्रमक आंदोलन केलं. प्रमुख मागण्या: प्रशिक्षणानंतर थेट रोजगार द्या. दुसरं, रिक्त शासकीय पदावर प्राधान्य द्या. तिसरं, मानधन वाढ करा. चौथं, प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यावर बेरोजगार ठेवू नका. आणि पाचवं, कायमस्वरूपी धोरण जाहीर करा. अनेक प्रशिक्षणार्थी म्हणाले, आम्ही 1 ते 2 वर्षे शासनासाठी काम केले, पण शेवटी काहीच नाही. तर बाकी आहे ते कॉन्ट्रॅक्टवरती आणि प्रशिक्षणमध्ये सुद्धा आले आहेत. हिवाळी अधिवेशनात सरकारने काय उत्तर दिलं? हिवाळी अधिवेशनात या प्रश्नावर चर्चा झाली. सरकारकडून खालील आश्वासन देण्यात आले. पहिलं, प्रशिक्षणाचा अनुभव भविष्यातील भरतीमध्ये उपयुक्त ठरेल असं म्हटलं आहे. काही विभागात रिक्त पदभरती सुरू होईल. तिसरं, कौशल्यधारित रोजगारांची संधी वाढवल्या जातील. आणि चौथं, योजना बंद नाही, ती सुरूच राहील. पण महत्त्वाचं गोष्ट म्हणजे सरकारने थेट नोकरी देण्याचं लिखित आश्वासन दिलेलं नाही. म्हणजे प्रशिक्षण नोकरी असं कुठेही मान्य केलेलं नाही. खरंच रोजगार मिळतोय का? वास्तव काय आहेत? आता खरी वस्तुस्थिती पाहूया. वास्तव म्हणजे पहिलं, बहुतेक प्रशिक्षणार्थींचा करार संपल्यानंतर सेवा समाप्त झाल्या आहेत. दुसरं, नव्याने नियुक्ती नाही. तिसरं, अनुभव प्रमाणपत्र मिळत पण नोकरीची हमी नाही. काही जणांना खाजगी नोकरी मिळाली, कंत्राटी काम मिळालं, पण बहुसंख्य तरुण पुन्हा बेरोजगार झाले. वयाचं अट वाढते. तिसरं, स्पर्धा परीक्षेत अडकतात. म्हणून आंदोलन अधिक तीव्र होत आहे. सरकारची भूमिका व तरुणांची अपेक्षा काय आहेत? तुलना स्वरूपात बघू आपण. पहिला मुद्दा, सरकार म्हणते. पहिला मुद्दा, ही फक्त प्रशिक्षण योजना. दुसरं, कायम नोकरी देणं शक्य नाही. तिसरं, कौशल्य विकास हा उद्देश आहे. दुसरा मुद्दा, प्रशिक्षणार्थी म्हणतात, आम्ही प्रत्यक्ष कार्यालयीन काम केलं. दुसरा, जबाबदाऱ्या सांभाळल्या. तिसरं, मग नोकरी का नाही? इथे संघर्ष आहे. पुढे काय होऊ शकतं? आगामी काळात 3 शक्यता दिसतात. पहिला मुद्दा, काही विभागामध्ये भरती निघू शकते. दुसरं, अनुभवाला वेटेज मिळू शकते. तिसरं, पुन्हा आंदोलन तीव्र होऊ शकतं. पण तोपर्यंत कोणतीही थेट नोकरीची हमी नाही. मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी आंदोलन योग्य आहे का? हा प्रश्न प्रत्येक तरुणाने स्वतःला विचारला पाहिजे. पहिला मुद्दा, योजना चांगली आहे, पण दुसरा, रोजगाराचा ठोस मार्ग नाही. आणि सरकारने स्पष्ट धोरण जाहीर करणं गरजेचं आहे. जोपर्यंत लिखित निर्णय होत नाही तोपर्यंत संघर्ष थांबणार नाही, असे प्रशिक्षणार्थी म्हणाले. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचं कमेंटमध्ये नक्कीच आज तुमचं मत सांगा. हा व्हिडिओ प्रत्येक प्रशिक्षणार्थीपर्यंत पोहोचला पाहिजे. धन्यवाद.